नमस्कार. दासबोध निरूपण मालिकेतील आज हा 38वा भाग. आपण 8व्या दशकातील 10वा समास बघणार आहे. फार जरा गमतीशीर समर्थन यात वर्णन केलेलं आहे आणि म्हणजे संभ्रम माणसाच्या मनामध्ये कसा असतो याचा. आपण वस्तू मुळी एक ऐसा ज्ञानाचा विवेक, जनाचे अनुभव पुसता कळव उठला अवचिता, हा कथा कल्लोळ श्रोता कौतुके ऐकावा. आधी दृश्य सोडिले मग शून्यत्व ओलांडिले, मूळ माये परते देखिले परब्रह्म. तैसे देहबुद्धी सोडिता साधकास आले तत्वता, अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी. जगामध्ये प्रत्येक माणूस आपलं स्वतःचं मत ठामपणे मांडत असतो. त्यामुळे अनेक परस्पर विरोधी मतांचा गलबला नेहमी आपल्या कानावर येत असतो. रोजच्या जगात सुद्धा आपल्याला अनुभव कायम येत असतो. बरीही टोकाची विरोधी मते केवळ प्रपंचातच नसतात, तर परमार्थी लोकही याला आपण नसतात. त्यामुळे अनेकदा मनुष्य हे खरे का ते खरे असा गोंधळून जातो. हे मतमतांतर अगदी पुराण काळापासून चालत असून वेगळी उपदेशदेही असे वेगळे विचार मांडताना दिसतात. 8व्या दशकाच्या शेवटच्या 10व्या समासात समर्थांनी ही विविध मते अतिशय गमतीदार पद्धतीने सांगितली असून खरे तर त्यांची गंमत तो मूळ समास वाचला आपण तर तुम्हाला खरी त्याची गंमत घेता येईल. 8व्या दशकातील 10वा समास. समासाचा प्रारंभ करतानाच ही वेगळी मते ऐकली तर भांडणाची पाळी येते, तेव्हा श्रोत्यांनी तो अनुभवाचा गलबला व गोंधळ कौतुकाने ऐकावा असे सांगून समर्थ प्रापंचिकांची भिन्न भिन्न मते वर्णन करतात. कोणी म्हणतात संसार करूनच पार पाडता येतो, कारण शेवटी देवावर आपला भार आहे. तर कोणी म्हणतात मजेसाठी प्रपंच करावा, पण त्यात दानधर्म केला की मोक्ष मिळेल. कोणी म्हणतो संसार सोडून वनात जावे, तर कोणी म्हणतो भूतदया करावी, तर कोणी म्हणतो मातापित्यांच्या सेवेतच पुण्य आहे, तर कोणी म्हणतो संतांना शरण जावे. एक म्हणतो तीर्थयात्रा कराव्यात, तर एक म्हणतो अंतकाळी नाम घेतले की झाले. कोणाला वाटते योगमार्ग उत्तम, तर कोणाला वाटते कीर्तन भक्ती श्रेष्ठ. कोणाला ज्ञानमार्ग, कोणाला भक्तिमार्ग, कोणाला सत्संगती, तर कोणाला नामस्मरण श्रेष्ठ वाटते. त्या प्रत्येकाला आपल्या मतानेच परमार्थ साधेल आणि इतर मार्गामध्ये काही अर्थ नाही अशी खात्री वाटत असते. उपास्य देवतांचे रामापासून गणेशापर्यंत, देवीपासून सटवाईपर्यंत, भैरवापासून मल्हारीपर्यंत आणि शंकरापासून वेताळापर्यंत असे अनेक प्रकार असतात. परमार्थ मार्गातील लोक ही अशा मतभिन्नतेपासून मुक्त नसतात. समर्थांना याचे अधिक आश्चर्य वाटते, कारण परमार्थ मार्गातील कसं असं असेल. ते म्हणतात कोणी म्हणतो कर्ममार्ग, कोणाला ज्ञानमार्ग, कोणाला भक्तिमार्गाचा स्वतःचाच मार्ग योग्य वाटतो. खरे तर जसे तूप थिजले तरी मूळ तुपात काही फरक पडत नाही, तसेच प्रपंच आणि परब्रह्म यात मूलभूत फरक नाही, कारण परमेश्वराची ती माया आहे. म्हणून आधी दृश्य जगाच्या पलीकडे शून्यत्व जाणायचे व नंतर तेही ओलांडून मूळ माया जाणायची व नंतर तिचेही मूळ असलेल्या परब्रह्मात स्थिर व्हायचे. हाच एक सत्य मार्ग आहे. शहाण्याने मतमतांच्या गलबल्यात न सापडता, गोंधळात न गुंता या मार्गाने जावे. साधकाने आधी देहबुद्धीचा त्याग करावा, म्हणजे त्याला परब्रह्माचे ज्ञान होईल आणि शेवटी तो परब्रह्माशी एकरूपच होऊन जाईल. समर्थ म्हणतात आपण वस्तू मुळी एक ऐसा ज्ञानाचा विवेक. आत्मा आणि परमात्मा, आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे हे विवेकाने जाणलं पाहिजे. आपण व परब्रह्म एकच आहोत हे विवेकाने जाणणे व सत्यवस्तूशी एकरूप होणे हाच आहे, हे एकच मुख्य सूत्र साधकांनी लक्षात ठेवावे. आता आपण 8वा दशक संपवलाय. 9व्या दशकात आपण सुरुवात करतोय. या दशकाचं नाव आहे गुणरूप म्हणून आहे. गुणरूप दशक असं समर्थाने म्हटलेलं आहे. त्यातला पहिला समास. परब्रह्म म्हणजे सकळांपरते, तयास पाहता आपण चिते. निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही परब्रह्मासी. निरंजन म्हणजे जनची नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही, निर्गुण म्हणजे गुणची नाही परब्रह्मासी. अरूप म्हणजे रूपची नाही, अलक्ष म्हणजे लक्षित नाही, अनंत म्हणजे अंतची नाही परब्रह्मासी. या सर्व दशकाच्या 10ही समासामध्ये समर्थांनी परब्रह्माचं स्वरूप, येणाऱ्या शंका आणि त्या शंकांचं निरसन केलेलं आहे. परब्रह्माचे वर्णन केवळ दासबोधातच नव्हे तर सर्वच आध्यात्मिक ग्रंथात विविध विश्लेषणांनी केलेले असते. त्याचे अर्थबोध श्रोत्यांना होण्यासाठी आशंकानाम या पहिल्या समासात सामान्य जनांच्या माहितीतील विशेषणे घेऊन
ती परब्रह्माला कशी लागू पडत नाहीत, अशा पद्धतीने समर्थांनी स्पष्टीकरण केले. पहिली ओवी श्रोत्यांच्या प्रश्नाची व दुसरी त्याच्या उत्तरांची असा यातील क्रम असून प्रश्नांच्या 14 आणि उत्तरांच्या 14 आणि शेवटची अनुमानाशी अशा 29 मोजक्या ओव्यात हा समास पूर्ण केला आहे. आणि या 21 ओव्यातच मोजक्या 21 ओव्यात परब्रह्माचे स्वरूप स्पष्ट करण्याची समर्थांच्या प्रतिभेची अलौकिक किमया आहे. प्रत्येक प्रश्नात परब्रह्माच्या 3 लक्षणांची विचारणा श्रोता करतो व त्याचे उत्तर पुढील ओवीत दिले जाते असा इथे सुलभ संवाद साधलेला आहे. त्यामुळे केवळ उत्तराच्या 14 ओव्यांचाच मागोवाही आपल्याला पुरेसा आहे. परब्रह्म निराकार म्हणजे आकारविरहित, निराधार म्हणजे कोणतेही आधार नसलेले आणि कल्पनेत न बांधता न येण्याचे निर्विकल्प आहे. त्याला आकार आणि अवयव नाही, त्याचा आभास नाही आणि कोणताही रोग न होणारे आणि प्रलयातही पाण्यापासून अस्पर्श राहणे असे ते निरावयव, निराभास व निरामय आहे. कोणताही प्रपंच कलंक आणि उपाधी नसलेले, कोणताही प्रपंच कलंक आणि उपाधी नसलेले परब्रह्म निप्रपंच, निष्कलंक, निरुपाधिक आहे. कोणतीही उपमा न जुळणारे, कशावरही अवलंबून नसणारे व कोणतीही अपेक्षा नसणारे असे ते परब्रह्म निरोपम्य, निरालंब व निरापेक्ष आहे. ते निरंजन म्हणजे सर्व प्राणी व माणसापासून मुक्त, निरंतर म्हणजे सलग, सर्वव्यापी आणि निर्गुण म्हणजे गुणाशिवायचे आहे. आसक्ती, अभिलाषा नसलेले, निस्संग, मलविरहित असे निर्मळ आणि जे कधीही स्वस्थान सोडत नाही असे ते निश्चळ आहे. परब्रह्म शब्दविरहित, दोष नसलेले, वृत्ती नसलेले असे निशब्द, निर्मळ व निश्चळ आहे. ते निष्काम, निर्लेप, निष्कर्म म्हणजे इच्छा नसलेले, कशाने लिप्त न होणारे आणि कर्मविरहित आहे. त्याला नाव नाही, जन्म नाही आणि ते डोळ्यांना प्रत्यक्ष दिसू न शकणारे असे अनाम्य, अजन्मा आणि अप्रत्यक्ष आहे. ते अगणित म्हणजे मोजमापात न बसणारे, अकर्तव्य म्हणजे न्यायनीतीहून श्रेष्ठ आणि अक्षय म्हणजे कोणतीही क्षिती क्षय नसणारे आहे. त्याला रूप नाही म्हणून ते अरूप, त्याचे मनाला ज्ञान होत नाही ते लक्षात येत नाही म्हणून अलक्ष्य आणि कधी शेवट न होणारे असे अमर म्हणून अनंत आहे. ते अपार म्हणजे ऐलतीर न दिसणारे अमर्याद, पैलतीर न दिसणारे अमर्याद, अढळ म्हणजे कधी न ढळणारे, न भ्रष्ट होणारे आणि अतर्क्य म्हणजे सामान्य तर्कामध्ये न सामावू शकणारे आहे. ते अद्वैत म्हणजे भेदाभेदविरहित, अदृश्य म्हणजे इंद्रियांना न दिसणारे आणि अच्युत म्हणजे आपल्या उच्च स्थानावरून कधी न घसरणारे आहे. शेवटचा प्रश्न भगवद्गीतेतील जैनम छिंदंती शस्त्रांनी या श्लोकाची खूण सांगणार आहे. परब्रह्म अछेद, अदाह्य आणि अक्लेद म्हणजे शस्त्रांनी न तोडता येणारे, अग्नीनेही न जळणारे आणि पाण्यानेही न भिजणारे आहे असे त्याचे उत्तर सांगून या समासाची समाप्ती करताना समर्थ म्हणतात, परब्रह्म म्हणजे सकाळाम परते, त्यास पाहता आपण आपणाच ते, हे कळे अनुभव मते सद्गुरू केली. म्हणजे सद्गुरू केल्यानंतर आपल्याला आपण त्याचे परब्रह्म जाणू शकू. स्वय मीच आहे ब्रह्म ऐसा अहंतेचा भ्रम, ऐसे जे संचले सर्वदा परी ते आकळेना कदा, अभेदा माझी वाढवे भेदा ते हे अहंता. स्वय मीच आहे ब्रह्म ऐसा अहंतेचा ब्रह्म, ऐसे सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे. कल्पना आकळी हेत, वस्तू कल्पनातीत, म्हणून नाकळे अंत अनंताचा. आपण सामान्य माणसे जे ज्ञानेंद्रिय साहाय्याने जाणता येते तेवढेच जाणू शकतो. म्हणजेच आपल्या ज्ञानाला इंद्रियांची जी क्षमता आहे तिची मर्यादा पडल्यामुळे आपले ज्ञानसुद्धा दृश्य जगापुरतेच मर्यादित राहते. परब्रह्माचा जो अनुभव आहे तो अव्यक्त आहे व त्यामुळे इंद्रियांच्या कक्षेच्या बाहेरचा आहे. तो इंद्रिय विरहित होऊनच विवेक, वैराग्य, सारासार विचार व सद्गुरुकृपा यांच्या योगाने अनुभवता येतो. तो आल्यावर आपण देह नसून परब्रह्माचाच अंशरूप आहे असे साक्षात ब्रह्मच आहोत ही प्रचिती येते. ब्रह्मनिरूपण या 9व्या दशकातील दुसऱ्या समासात समर्थ या प्रचितीचे वर्णन करत असून ही प्रचितीसुद्धा कशी अभिमान वाढवणारी ठरू शकते याचेही दिग्दर्शन ते करतात. आणि साधकाने तो आलेला अनुभव लीनतेने स्वीकारला पाहिजे असा रोखठोकपणे बजावतात. जे जे साकार दिसते ते काळाच्या ओघात नष्ट होते, मात्र स्वरूप म्हणजे परब्रह्म स्वरूप सदैव जसेच्या तसेच राहते आणि ते कधी नाश न पावणारे अविनाशी असते. ते सकलांचे सार असे सत्य आणि सर्वव्यापी असते.
प्रत्यक्ष परमेश्वराचे ती निजरूप असल्यामुळे त्याला स्वरूप म्हणतात, पण त्याशिवायही ते असंख्य नावाने ओळखले जाते. खरं तर स्वरूप नामातीत आहे, पण केवळ साधकांना उमगावे यासाठी त्याला नाव द्यावे लागते. आपल्याला दिसणारी गोष्ट समजायची सवय आहे, पण स्वरूप मात्र अदृश्य असल्याने दिसू शकत नाही. दिसणारे सर्व संपणारे आहे असे भगवंताने गीतेमध्ये सांगितले ते सत्य आहे, आणि म्हणूनच हे अगोचर स्वरूप मात्र अविनाशी आहे. त्या स्वरूपाला रूप नाही, गुण नाही, आणि ते दिसतही नाही. म्हणून मग खरे स्वरूप म्हणून काही आहे का, आणि असेल तर त्याला कसे जाणायचे हा प्रश्न साधकाला पडतो. स्वरूप सर्व चराचरात भरलेले आहे आणि केवळ तेच एक पूर्ण आहे. आकाश आपल्याला सर्वत्र पसरलेले दिसते, पण ते वेगळेपणाने समजत नाही. तसे हे स्वरूप सर्वव्यापी असल्यामुळे ते दिसत नाही. त्याला काही दृष्टांत किंवा उपमा दिली म्हणजे ते जाणण्याचा मार्ग सापडू शकतो. ते पाण्यामध्ये आहे पण भिजत नाही, ते पृथ्वीमध्ये आहे पण झिजत नाही, आणि अग्नीला व्यापून असूनही जळत नाही. चिखलातही ते असते पण बुडत नाही, वायूला व्यापूनही उडत नाही, आणि सोन्यामध्ये असून सुद्धा सोन्याप्रमाणे त्याचेपासून दागिने घडवता येत नाही. यानंतर समर्थ एक अतिशय महत्त्वाचे सूत्र सांगता म्हणतात, हे स्वरूप सर्वत्र भरलेले असले तरी त्याचा अनुभव घेणे सहज सुलभ नाही. जेव्हा आत्मज्ञान होईल तेव्हाच ज्ञानी ज्ञानातच मिळून जातो. त्यामुळे मी ब्रह्म आहे ही अभेदाची जाणीव करून घ्यायची म्हटली तर आपोआप अंगी अहंता बाणा आणावी लागते, व मग मी पुढे आत्मज्ञानच लुप्त होऊ शकते. म्हणून त्याचा अनुभव जेव्हा येतो तेव्हा खरं तर अनुभवसुद्धा अंतर्धान पावतो. मी ब्रह्म आहे हा सुद्धा अभिमानामुळे निर्माण होणारा भ्रम आहे हे बारकाने पाहिले तर कळेल. कल्पनेने आपल्याला ज्ञान होते, आणि परब्रह्म तर कल्पनेच्या पलीकडे आहे, त्यामुळे ते कल्पनेच्या मर्यादेत बसू शकत नाही. म्हणूनच मी ब्रह्म आहे ही कल्पना आहे, आणि स्वरूप अपार आणि अनंत असल्याने ते याही कल्पनेच्या पार आहे. हे समजायला सगळं अवघड वाटलं तरी थोडा आपण विचार केला आणि साधना केली तर आपल्याला समजू शकेल. आत्म्यासना ही आत्मपणा हेची निस्संगाचे लक्षण. आत्म्यासना ही आत्मपणा हेची निस्संगाचे लक्षण हे वाच्यांशी बोलले जाणं कळावया कारणे. यरवी लक्षांश तो वाच्यांशे सांगितलेले हे घडे कैसे, वाक्य विवरणे अपैसे कळव लागे. प्रकृती आणि पुरुष या दोहोस जेथ निरास, तेथे मीपण विशेष हे केवी घडे. स्वरूप हे शब्दाच्या पलीकडे असल्याने अन्वय आणि व्यतिरेक या शब्दार्थावर आधारित तर्कशास्त्राच्या पद्धतीने जाणण्यासाठी उपयोगी पडत नाही. ज्ञानसंपादनाची सुरुवात शब्दापासून होते हे खरे असले तरी शब्दार्थ ही पहिली पायरी आहे. शब्दापासून येणाऱ्या ज्ञानाला समर्थ वाच्यांश म्हणतात. त्यापुढील पायरी म्हणजे त्या वाच्यांशापासून मिळालेल्या ज्ञानाची बुद्धिपूर्वक चिकित्सा करून त्यातून प्रतीत होणारी कल्पना जाणून घ्यावायची. या ज्ञानाच्या दुसऱ्या पायरीला लक्ष्यांश असे संबोधून समर्थ सांगतात की लक्ष्यांश समजला की वाच्यांशाची म्हणजे शब्दांची उपयुक्तता संपून जाते. सर्व ब्रह्म आणि विमल ब्रह्म असे ब्रह्मज्ञानी दोन वेगवेगळे पक्ष काही ज्ञानी मंडळी मानतात, पण खरे तर त्या वाच्यांशामुळे हे दोन पक्ष वेगवेगळे आहेत असे वाटते. परंतु लक्ष्यांश साध्य झाला की त्यांच्यातील वेगळेपण, ज्याला समर्थ पक्षपात असं म्हणतात तो नाहीसा होतो. स्वरूपानुभवामध्ये शब्दांचे महत्त्व असून तो लक्ष्यांशावर ध्यान घेऊन अनुभवायचा असतो. तो मुळातच पहिलबार असल्याने तो मिळाल्यावर शब्दांची खूण संपून जाते. परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी या चारही प्रकारच्या वाणीसुद्धा त्या अनुभवाशी निःशब्द होतात. तेव्हा तेथे शब्दसंभाराचे कार्यच उरत नाही आणि शब्दिक कलाकुसर व कोटीक्रम लटके पडतात. उच्चार केला जाणारा शब्द लगेचच हवेमध्ये नष्ट होणारा असा नाशवंत आहे हे आपण रोज अनुभवतो. तेव्हा शब्दार्थामुळे निर्माण होणारे तात्विकवादी असेच नाशवंत असून आत्मानुभव आला की ते वाद सुद्धा संपून जाऊन फक्त निखळ आत्मानंद शिल्लक राहतो. आत्मस्वरूपी कोणतीही जाणीवच शिल्लक राहत नसल्याने मी आत्मा ही जाणीवी विलीन झालेली असते. आत्मा निःशब्द आणि निस्संग असतो, पण तरी साधकाला ज्ञान व्हावे म्हणूनच केवळ शब्दांचे माध्यम वापरावे लागते. कारण लक्ष्यांशाने प्राप्त होणारे ज्ञान शब्दांनी सांगता येत नाही हे सत्यच आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मीच ब्रह्म आहे या महातत्वाचे मनन व चिंतन केले आणि त्याला सत्संगतीची जोड मिळाली
की मग आपोआपच ते आत्मस्वरूप कसे आहे हे कळू लागते. दशक 9 आपण तर तिसऱ्या समासाकडे वळतोय. आता तुटला अनुमान, ज्ञानी असं कळे ज्ञान. योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुर तो चतुरे ओळखावा. अनुभवी अनुभूयास कळे, अलिप्तपणे निवळे, विधेयाचा देवभाव घळे, विधेयी देखता. आता तुटला अनुमान, ज्ञानी असं कळे ज्ञान, अज्ञानाचं जन्म मरण चुकेचे ना. मागील समासात ब्रह्मनिरूपण ऐकूनही काही श्रोत्यांचा संदेह म्हणजे संशय जात नाही. ते विचारतात की अजून काहीच नाही असे ब्रह्मज्ञान कसे, असूनही काहीच नाही असे ब्रह्मज्ञान कसे. तुम्ही म्हणता की साधू सर्व करून अकर्ता असतो, सर्व भोगूनही अभोगता असा अलिप्तपणे पाहतोय, कसे शक्य आहे. त्याला सुद्धा जन्म, देह, दुःख, यातना, मृत्यू भोगावा लागतोच, मग याचा त्याच्या मनावर काही परिणाम होत नाही हे कसे शक्य आहे. या सर्व संदेहाचे निराकरण करून त्याला निस्संदेह करण्याचे तत्वज्ञान सांगणारा हा तिसरा निस्संदेह निरूपण म्हणून समास आहे. श्रोत्यांनी या शंका मारताना वक्त्याला जो पेच टाकला आहे त्याचे वर्णन समर्थ गमतीने श्रुती घेतले आडरानं, जे आडवाटीला आपण एखाद्याला गाठतो असं म्हणतात, तसं श्रोती घेतले आडरानं म्हणजे श्रोत्यांनी आडवाट धरलेली असे म्हणतात आणि त्या आडवाटीतून त्यांना बाहेर काढून सरळ वाटेला लावण्यासाठी त्यांच्या शंकांचं निरसन करतात. प्रत्येकजण आपल्या अनुभवांच्या आधारेच आपले मत बनवत असतो. प्रपंची माणसांना परमार्थाचा अनुभव नसल्याने त्यांच्या मनात त्या शंकाने साहजिक आहे. या त्यांच्या अज्ञानामुळेच ते अनेक दुःखे भोगतात आणि पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकून पडतात. जी वस्तू ओळखायची असेल तिचे थोडे तरी गुणधर्म माहीत असले तरच ती ओळखता येते. रामायणात लव आणि कुश यांनी घोडा पूर्वी कधीच पाहिला नसल्याने त्यांना तो ओळखता आला नाही. तसेच हे सूत्र आहे. म्हणून योगी जाणण्यासाठी थोडे तरी योग अंगी असली पाहिजे, थोडे तरी ज्ञान असल्याशिवाय ज्ञानी ओळखता येणार नाही आणि चातुर्य असलेला पुरुषच महाचतुर माणसाला ओळखू शकतो. याचप्रमाणे थोडा तरी आत्मानुभव असेल तोच आत्मानुभवी माणसाला ओळखू शकेल. ज्याला अलिप्तपणा खुणेने तरी समज असेल तोच खरं अलिप्त जाणून संतुष्ट होईल आणि देहाचा मोह सुटाव्यास ज्याचा प्रारंभ झाला आहे तोच विधेयी महापुरुषास जाणून देहमुक्त होऊ शकतो. यासाठी साधू होऊन साधूच ओळखावे असे म्हटले जाते. तेव्हा योगी बाह्यांगावरून ओळखण्याचा प्रयत्न करता कामा नये. तसे केले तर बद्ध आणि मुक्त, अज्ञानी आणि ज्ञानी, पुण्यवान आणि पतित चुकीने सारखेच वाटून घोटाळा होईल. साधू सामान्य माणसासारखाच दिसत असला ते अंतर्यामी तो सर्वापासून अलिप्त आणि मुक्त असतो. त्याच्या अंतरात परमात्माच निरंतरपणे वास करून असतो. तो मनुष्य जन्मात असल्यामुळे त्याला जन्म मिळतो. तो सामान्यप्रमाणे व्यवहार करतो आणि मृत्यूही पावतो. परंतु त्याच्या निकट गेलो आणि विशेष विचाराने पाहिले तर तो जन्ममृत्यूपासूनही मुक्त असलेला आपल्याला दिसून येईल. हे न जाणता त्याच्यावर टीका करणाऱ्यांची माध्यांनी थुंकीला सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणाच वरी, अशी ही अवस्था होते. ही सुद्धा ओवी अनेकदा वापरली जाते. माध्यांनी थुंकाला सूर्यावरी, तो थुंका पडेल आपणाच वरी. म्हणजे आपण वर तोंड करून सूर्याकडे बघून दुपारच्या सूर्याला वर तोंड करून थुंकायला गेलो तर थुंकी आपल्याच तोंडावर पडेल असं समर्थ म्हणतात. अंधाळा माणूस सर्व जगच आंधळे आहे असे मूर्खपणाने मानतो. तसेच संशयी पुरुष सत्यज्ञानाला पारखे असल्याने आत्मज्ञानी पुरुषांना ओळखू शकत नाहीत. तेव्हा या सर्व विवेचनावरून श्रोत्यांच्या संदेहाचे निरसन होईल असे सांगून समर्थ म्हणतात, आपण थोडे तरी ज्ञान प्राप्त करावे म्हणजे आपल्याला ज्ञानी पुरुषाची अलौकिक अवस्था समजेल व आपणही त्या सन्मार्गात जाण्याचा प्रयत्न करू शकू. मात्र असे जर केले नाही आणि अज्ञानाच्या अंधारातच राहिला तर मात्र मुक्ती न मिळता पुन्हा पुन्हा जन्ममरणाचे दुःख भोगावे लागेल, हा इशारा देऊन समर्थ हा समास पूर्ण करतात. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया. आपल्या सर्व प्रतिक्रिया येत आहेत त्याबद्दल मला समाधान वाटते आणि अशाच प्रतिक्रिया आपण जरूर द्याव्यात. अजून आपण निम्मेपर्यंत सुद्धा आलेलो नाही आहे. 70-75 भाग होतील असं वाटते. पण हा आपला परमेश्वरी आणि समर्थ कृपेने आणि आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे हा उपक्रम चालू आहे. त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.